नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात वर्षभर टिकणारा रसरशीत गुळांबा बनवणार आहोत. गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी अचूक टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत. सोबतच कैरी आणि गुळाचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं हे सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे, जेणेकरून तयार होणारा गुळांबा अतिशय रसरशीत परफेक्ट असा तयार होईल. आजची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. गुळांबा बनवण्यासाठी 1 किलो इतकी मी कैरी घेतलेली आहे. आता ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे. गुळांबा बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरीच कैरी वापरा, कारण ही कैरी खूप जास्त आंबट नसते, छान गोड आंबट अशी असते. जर का इथं तुम्ही गावरान कैरी वापरली तर तयार होणारा गुळांबा अतिशय आंबट असा तयार होतो. आता या कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. या कैरीवरती खूप जास्त चीक चिकटलेला असतो, यासाठी या कैऱ्या आपल्याला छान स्वच्छ अशा चोळून चोळून धुवून घ्यायच्या आहेत. कैरी धुवून झाली, आता ही आपल्याला व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. गुळांबा बनवण्यासाठी आपल्याला या गुळांब्याला कुठल्याही पदार्थाला किंवा कुठल्याही भांड्याला अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. यानेच आपला गुळांबा वर्षभर छान टिकला जातो. आता कैरी स्वच्छ अशी पुसून झाली. याचा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. हा देठाकडचा भाग थोडासा जास्तीचा आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण या भागाकडे खूप जास्त चीक असतो. आता सगळ्यात अगोदर या कैरीवरचं साल आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण साल खूप जास्त कडू आणि तुरट असतं. सगळ्या कैरीचं साल काढून टाकलं. आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. यासाठी इथं मी किसणी घेतलेली आहे. आता मोठ्या होलने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. मोठ्या होलनेच का किसायची? कारण ज्यावेळी आपण गुळांबा शिजवतो त्यावेळी कैरी खूप जास्त शिजली जाते. याचे लच्छे व्यवस्थित राहत नाही. यासाठी ही कैरी आपल्याला मोठ्या होलनेच किसून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळी कैरी किसून घेणार आहे. कैरी किसत असताना याचा मधला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, छान मोठ्या मोठ्या आकारामध्ये ही कैरी किसली गेलेली आहे. सगळी कैरी किसून झाल्यानंतर आता ही आपल्याला मोजून घ्यायची आहे, कारण गुळाचं अचूक प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. प्रत्येकाकडेच वजन काटा नसतो, यासाठी मी सोपी पद्धत सांगितली आहे. एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये, कपामध्ये अशा पद्धतीने आपल्याला कैरी भरून घ्यायची आहे. किसलेली कैरी आपल्याला दाब देऊन भरून घ्यायची आहे, जेणेकरून गुळाचं सुद्धा अचूक प्रमाण आपल्याला समजेल. तर आता इथं मी 1 बाउल इतका कैरी घेतली. चांगली शीग लावून दाबून दाबून भरून घेतली. यानंतर परत अर्धा बाउल इतकी आपली किसलेली कैरी भरलेली आहे. तर आता ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत असेल, मी छान हाताने प्रेस करून ही कैरी मोजून घेतली. तर 1.5 बाउल इतकी आपली कैरी भरली. कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप छान कडकडीत गरम झालं की यामध्ये दालचिनी व लवंग घालायचे आहे. तर गरम मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचे खडे मसाले तर नाही घातले तरीही चालेल, पण याने फ्लेवर खूप छान येतो. हलकेसे तुपावरती भाजून घेतल्यानंतर आपण किसून घेतलेली कैरी यामध्ये घालायची आहे व ही कैरी आपल्याला 1 ते 2 सेकंदासाठी या तुपामध्ये हलवून घ्यायची आहे. यानंतर आता 1.5 बाउल इतका आपला कैरीचा किस भरला होता. तर यासाठी आपल्याला 1.5च बाउल इतका गूळ घ्यायचा आहे. गूळ घेत असताना तो बारीक चिरलेला घ्यायचा आहे. मोठे मोठे गुळाचे खडे घ्यायचे नाहीत, नाहीतर गुळाचं प्रमाण चुकेल. तर आता इथं मी गुळाचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला सुद्धा हेच वापरायचं आहे. गूळ घातल्यानंतर याला व्यवस्थित असं पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर हा गुळांबा आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. तर आता इथे पहा, याला पाणी सुटलं. गुळांब्याला रंग छान यावा यासाठी बरेच जण पिवळा गूळ वापरतात, पण तसं न करता केमिकल विरहित ऑर्गॅनिक गूळ आपल्याला वापरायचा आहे. रंग थोडासा काळपट आला तरी सुद्धा चालेल. तर आता इथे पहा, जवळपास 10 मिनिटांनंतर हे छान असं घट्टसर झालेलं आहे. कैरी हलकीशी पांढरट दिसत आहे. आता यानंतर आपला गुळांबा वर्षभर टिकावा यासाठी यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे हा गुळांबा वर्षभर टिकतो, कारण साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते. यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ घालायचं आहे. 2 चमचे वेलची पूड घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे गुळांबा शिजवत असताना यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही, कारण जर का तुम्ही झाकण ठेवलं तर त्या झाकणाला
वाफ लागून वाफेचं पाणी गुळांब्यामध्ये पडतं व गुळांबा लवकर खराब होऊ शकतो. यासाठी यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच हा गुळांबा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. तर जवळपास 15 मिनिटांनंतर इथे पहा, हा गुळांबा आपला शिजत आलेला आहे. आता गुळांबा तयार झालेला आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर आता इथे पहा, एक तार या गुळाच्या पाकाला येत आहे, म्हणजेच समजायचं आपला गुळांबा शिजवून तयार झालेला आहे. तर गरमागरम असतानाच हा थोडासा रसरशीत दिसतो व पूर्णपणे थंड झाल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा छान असा रसरशीत व घट्टसर असा तयार झालेला आहे. तर तयार झाला आपला वर्षभर टिकणारा गुळांबा. तयार झालेला गुळांबा तुम्ही काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.